श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी सेवा करताय ना? करायलाच पाहिजे, कारण ते आपले स्वामी आहेत. आपल्या स्वामींची पुण्यतिथी 6 मे दिवशी साजरी होणार आहे. तर या दिवशी आपण स्वामींची कशा प्रकारे सेवा करावी हे आज आपण पाहणार आहोत. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून लाईक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन ऐकल्यावर डोळ्यासमोर जे चित्र उभा राहते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ अर्थात श्री अक्कलकोट स्वामी, श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. पौराणिक आधारानुसार चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यान्ह समी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली असे मानले जाते. स्वामी समर्थांची पुण्यतिथी 6 मे 2024 या दिवशी आहे. तर स्वामींची पुण्यतिथी सर्वांनी आपल्या घरी कोणताही डामडौल न करता आपल्या रोजच्या सेवेप्रमाणे साजरी करावी. खूप डामडौल करताना मुख्य हेतू बाजूला राहतो. त्यामुळे आपण आपल्याकडून जितकी जास्त स्वामी सेवा घडेल तितकी वेगवेगळ्या माध्यमातून करावी. या दिवशी दारात रांगोळी काढून घराच्या उंबऱ्यावर गोमूत्र व हळद यांचा लेप लावावा. तसेच मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. त्यानंतर आपली रोजची देवपूजा करताना स्वामींसमोर दिवा व अगरबत्ती लावावी. सकाळची आरती करावी व आवर्जून स्वामींना त्यांच्या आवडत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. मी तुम्हाला सांगते की तुम्ही या दिवशी स्वामी चरित्र पाठ करावा. 11 माळी स्वामींचा जप करावा. तसेच तारक मंत्र 11, 21 किंवा 51 वेळा म्हणावा. त्यामुळे आपली जास्तीत जास्त सेवा स्वामींच्या चरणी रुजू होते. जितकी जास्त स्वामींची नामस्मरण सेवा आपल्याला करता येईल तितकी जास्त करावी. आपण नव्हे तर स्वामीच ती आपल्याकडून करून घेतात. आपल्याला जितके जास्त जमेल तेवढी स्वामी सेवा आपण करू शकतो. पुरुष सूक्त पाठ करावे. लक्ष्मी यंत्रावर कुंकुमार्जन करून श्रीसूक्त पाठ करावा. या प्रकारे आपण स्वामींची सेवा करून त्यांची पुण्यतिथी साजरी करूया. जाण्याआधी आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून लाईक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. पुन्हा भेटू नवीन भागात. श्री स्वामी समर्थ.